जय हिंद मित्रांनो. तर आता जर आपल्यावर एखादी पोलीस केस असेल, एखादा गुन्हा जर दाखल असेल तर आपल्याला सरकारी नोकरी मिळते का, आपल्याला जॉईनिंग मिळते का, या विषयावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे. त्यामुळे फक्त तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका. चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत आपल्या नवीन असाल तर पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तर आता मित्रांनो, जर आपल्यावर एखादा गुन्हा दाखल असेल, एखादी पोलीस केस जर असेल तर आपल्याला सरकारी नोकरीमध्ये जागा मिळते का, आपल्याला जॉईनिंग मिळते का. तर मित्रांनो, याच्या संदर्भात आता एक कमिटी बसत असते, एक पॅनल बसत असते. तर आता त्या कमिटी मार्फत जर तुमची तिथं निर्दोष मुक्तता जर झाली तर तिथंच तुम्हाला जॉईनिंग दिलं जाते. व ज्यांची निर्दोष मुक्तता होत नाही त्यांच्यासाठी एक पर्याय उपलब्ध असतो, जो की तुम्ही मंत्रालयामध्ये तिथं अपील करू शकता. मंत्रालयामध्ये अपील केल्यानंतर तुम्हाला 6 ते 7 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला तारीख दिली जाते. तिथं तुमचं प्रकरण मार्गी लागते. तर आता तिथं पण जर तुम्हाला जॉईनिंग दिली नसेल तर तुमचा गुन्हा जर मोठा असेल तर तुमचं प्रकरण हे गृह राज्यमंत्री यांच्याकडे पाठवण्यात येते. 4 ते 5 महिने तिथं प्रोसेस चालते. त्याच्यानंतर गृह राज्यमंत्री हे विशिष्ट कायद्यानुसार तुम्हाला जॉईनिंग देतात. आणि तुमच्यावर जर केस असेल तिथं पण तुम्हाला जॉईनिंग वगैरे मिळत नाही. तुमची जॉईनिंग ही प्रलंबित ठेवण्यात येते. त्याच्यानंतर जर तुमचा निकाल लागलेला असेल, निर्दोष मुक्तता होत असेल तर तुम्हाला तिथं जॉईनिंग दिल्या जात असते. आणि जर खूप मोठा जर गुन्हा असेल तर मित्रांनो, गृह राज्यमंत्री पण तिथं तुम्हाला जॉईनिंग देत नाही. पण आता इथं जर आपण विचार केला तर तुम्हाला याच्यावरती पण एक पर्याय असतो. तर याच्यावरती कशा प्रकारचा पर्याय असतो, तर याच्यावरती मानव अधिकाराच्या कायद्यानुसार तुम्ही वकील लावून जॉईनिंग मिळू शकते. पण आता त्यांच्या काही अटी आहेत. अशा प्रकारच्या अटी आहेत. म्हणजे आता अटी काय आहे त्यांच्या, तर तो तुमच्या आयुष्यातील पहिला गुन्हा असायला पाहिजे. अशा प्रकारची मित्रांनो ही प्रोसेस असेल. जर तुमच्यावर एखादा गुन्हा जर दाखल असेल तर अशा प्रकारची ही प्रोसेस असते. म्हणजे सर्वात आधी याच्यावरती पॅनल वगैरे बसत असते, विभाग वाईज पॅनल असते. त्याच्यानंतर पॅनलमध्ये जर तुमची निर्दोष मुक्तता झाली तर तिथंच तुम्हाला जॉईनिंग दिली जाते. ज्यांची निर्दोष मुक्तता झाली नाही त्यांच्यासाठी एक पर्याय उपलब्ध असतो, जो की मंत्रालयामध्ये अपील करतात. मंत्रालयामध्ये 6 ते 7 महिन्याच्या दरम्यान तुम्हाला तिथं तारीख देण्यात येते. तिथं तुमचं प्रकरण मार्गी लागते. त्याच्यानंतर ज्यांचा खूप मोठा गुन्हा असेल त्यांची प्रकरण हे गृह राज्यमंत्री यांच्याकडे जात असते. गृह राज्यमंत्री तिथं 4 ते 5 महिने प्रोसेस चालते. त्याच्यानंतर गृह राज्यमंत्री विशिष्ट कायद्यानुसार तुम्हाला तिथं जॉईनिंग देतात. जर तुमचा खूप मोठा गुन्हा असेल तिथं गृह राज्यमंत्री पण तुम्हाला जॉईनिंग देत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला एक शेवटचा पर्याय असतो, जो की मानवाधिकारचा कायद्यानुसार तुम्ही तिथं जॉईनिंग वकील लावून मिळवू शकतात. पण काही त्यांच्या अटी असतात, ज्या की तुमचा तो आयुष्यातील पहिला गुन्हा असायला पाहिजे. तर अशा प्रकारची ही सर्वच्या सर्व प्रोसेस आपली जॉईनिंग बद्दलची आपल्या पोलीस केस जर आपल्यावर असेल तर मित्रांनो अशा प्रकारची हे प्रोसेस असते. तर आता मित्रांनो, माहिती जर उपयुक्त वाटत असेल तुम्हाला तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व इतर मित्रांना पण हा व्हिडिओ नक्कीच शेअर